आणि आता बातमी थेट लंडनमधून येते। पहलगाम हल्ल्याच्या विरोधात लंडनमध्ये भारतीयांकडून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आलेली आहेत। पाकिस्तानी दूतावासासमोर मोठ्या संख्येने भारतीय जमले आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होता। हातामध्ये तिरंगा घेत पाकिस्तान विरोधात यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान न्यूज 18 लोकमत अगदी पहिल्या दिवसापासून ग्राउंड झिरोवरून रिपोर्टिंग करत आहे। तर दहशतवाद्यांनी हल्ला केलेली बैसरण व्हॅली नेमकी दिसते कशी पाहूया या ग्राउंड रिपोर्टमधून। न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे बैसनर व्हॅलीच्या एका उंच मचाणावरती। या उंच मचाणावरनं आपल्याला टॉप अँगलने संपूर्ण परिसर जो आहे तो आता आपण पाहणार आहोत। आपण समोर दृश्य पाहतो ही बैसनर व्हॅलीचा हा संपूर्ण गवताळ प्रदेश आहे। अतिशय सुंदर असा प्रदेश आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे या संपूर्ण प्रदेशाला एक मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते येत असतात, आनंद घेण्यासाठी पर्यटनासाठी येत असतात। संपूर्ण अतिशय सुंदर असा प्रदेश आहे। चारही बाजूला अतिशय हिमशिखरं जी आहेत ते आभाळाला टेकलेली आपल्याला इथे पाहायला मिळतात। अतिशय सुंदर असा प्रदेश आहे आणि त्यांच्या मधोमध हा बैसनर व्हॅलीचा बैसनर खोऱ्याचा हा प्रदेश आहे आणि समोर आपण पाहायला मिळतो आपल्याला अतिशय विस्तीर्ण असा हा गवताळ प्रदेश आहे। त्यामुळे इथे खूप मोठे एक क्रीडा प्रकार जे आहेत स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी या पर्यटनाचे ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि समोरच्या बाजूला इथे ज्या वेळेला इथे पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत होते त्याच वेळेला अचानक अतिरेकी आले आणि त्यांनी अंधाधुंद असा हा गोळीबार केला, बेफाम गोळीबार केला। सर्वप्रथम पर्यटकांना कळलंच नाही की कुठून गोळीबार होतोय, कोण गोळीबार करतोय, कशा करतंय। मात्र गोळ्या लागतायत, लोक पडतायत खाली, लोक जखमी होत आहेत। हे पाहिल्यानंतर सर्व लोक घाबरले आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः पळापळ जी आहे सर्व पर्यटकांची ती सुरू झालेली आहे। आपण इथे पाहत असू इथे समोर जे कॅन्टीन एरिया आहे त्या कॅन्टीन एरियामध्ये देखील अनेक जे पर्यटक आहेत ते खाण्यापिण्यासाठी बसले होते। गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वजण जे आहेत आपापला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या रस्त्याने पळत सुटले होते। समोर आपण पाहत असाल ही एक संरक्षक जाळी जी आहे ती लावलेली आहे। त्या संरक्षक जाळीला देखील ओलांडून काही प्रसंगी तोडून समोरच्या जंगलाच्या दिशेने हे सर्व पर्यटक जे आहे ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते। आणि ह्या बाजूला जे आपण जंगल पाहतोय उजव्या बाजूला या जंगलाच्या बाजूने सर्वात प्रथम जो आहे गोळीबाराचा आवाज ऐकू आला। तिकडनं सर्व एक घबराट जी आहे ती सगळी सुरू झाली, पळापळ सुरू झाली आणि अतिरेकी याच मार्गाने या खुल्या मैदानावरती आले आणि त्यांनी सर्व पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली। जे पर्यटक ते त्यांना सापडले त्या सर्व पर्यटकांना त्यांनी त्यांचे नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला येते की नाही हे पाहिलं आणि त्याच्यानंतरच ज्यांना कलमा वाचायला येत नाही अशा निरपराध भारतीय पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला। आपण संपूर्ण हा जर परिसर पाहिला तर एक खुलं असं मैदान आहे, गवताळ प्रदेश आहे आणि या ठिकाणी पळण्यासाठी आणि लपण्यासाठी फारशी जागा नाही आहे। पळून जाण्यासाठी फक्त बाजूला जंगल आहे। पर्यटक जे आहे ते इथे पळत होते जंगलाच्या दिशेला कारण एक खुलं मैदान आहे। खुल्या मैदानावरती अतिरेक्यांनी एकेका पर्यटकाला लक्ष करून गोळ्या मारलेल्या आहेत, अनेकांना जखमी केलं। जखमी केल्यानंतर त्यांना त्यांच्या जवळ गेले आणि त्यांचं नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला येतो का हे सांगितलं। त्यानंतर ज्यांना कलमा वाचायला येत नाही, ज्यांचा धर्म जो आहे तो त्यांनी कळाल्यानंतर त्यांनी त्या सर्व भारतीय पर्यटकांना लक्ष केलं आणि त्यांना जागेवरती गोळ्या झाडल्या। आपण समोर पाहत असू अनेक पर्यटक पळण्याचा प्रयत्न करत होते मात्र अतिरेक्यांकडे AK-47 सारख्या एक संहारक असं शस्त्र होतं आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार त्यांनी केला आणि मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते इथे मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 27 पर्यटक जे आहे त्यांना आपला प्राण जो आहे तो गमवावा लागलेला आहे। अनेक जे पर्यटक आहेत ते गंभीररित्या जखमी देखील झालेले आहेत। एक अतिशय हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते या बैसनर व्हॅलीच्या या गवताळ प्रदेशामध्ये घडलेलं आहे। एक नंदनवन आहे, इथे आनंद घेण्यासाठी सर्वसामान्य भारतीय पर्यटक जे ते आले होते मात्र इथे आलेल्या पर्यटकांना आपला प्राण जो आहे तो गमवावा लागलेला आहे। इथे जे पर्यटक आपल्या कुटुंबियासह आले होते त्या कुटुंबियांना आपल्या डोळ्यासमोर आपले आप्तस्वकीयांना प्राण सोडताना पाहावं लागलेलं आहे। अतिशय विदारक असं हे चित्र होतं। हे चित्र पुन्हा या भारतात पाहायला मिळू नये अशी इच्छा सर्व भारतीय व्यक्त करतात आणि या थरारक घटनेचा या नरसंहाराचा भारतीय लष्कराने लवकरात लवकर बदला घेतला पाहिजे अशी इच्छा अशी मागणी भारतीय लष्कराकडे प्रत्येक भारतीय करताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनर खोरं, पहलगाम।